राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आज 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपलं दैवत आदरणीय साहेब सुप्रियाताई, जयंत पाटील साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री, माजी मंत्री, सगळे सेलचे पदाधिकारी आणि समोर बसलेले निष्ठावंत आजही शिल्लक राहिलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनींनो, साहेब मी सकाळी वर्धापन दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करायला गेलो होतो. एका चॅनलवाल्याने मला विचारलं पक्षाची पुढची भूमिका काय असणार आहे. गेल्या वर्षभरातला आढावा घेतला तर अनेक लोक पक्ष सोडून गेले. अतिवृष्टी झाली, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत या निवडणुका लागल्या. त्यानंतर आपण जिल्ह्याला फिरायला सुरुवात केली. वरती नेता कोण नव्हता. इथं डोबळे साहेब ज्येष्ठ बसले, ढाकणे साहेब बसलेले आहेत, देशमुख साहेब बसलेले आहेत, राजेश भैया वगैरे, विद्याताई, बरेच निष्ठे ज्येष्ठ नेते आहेत. ते वरिष्ठ पातळीवरचे नेते राहिलेले नाहीत. राहिलेले फक्त निष्ठावंत फक्त या व्यासपीठावर आणि समोर आहे, जे आजही फुटले नाहीत आणि ते प्रामाणिकपणाने साहेबांवर हीच आमची जमेची बाजू आहे. मी ज्यावेळेला फिरत होतो तर दुसऱ्या तिसऱ्या फळीचे कार्यकर्ते भेटत होते, जे आज समोर आहे. आजही त्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द आहे. आणि महाराष्ट्राच्या असलेल्या तरुणांच्या गारुड केलं. तुम्ही खासदार झाला, आज ज्योतिबा फुले करताय. अख्खा ओबीसी समाज तुम्हाला या ठिकाणी उचलून धरू शकतो ज्योतिबा फुलेंच्या म्हणून ही मालिका बंद करण्याचा षडयंत्र करताय. कारण लोकप्रियता ही आमच्याशिवाय कोणाच्या बापाकडे असू नये अशा प्रकारची धारणा हे सत्तारूढ असलेल्या बीजेपीची आहे. यंत्रणा सगळ्या वापरल्या जातात. हा आमचा विकास लवांडी आहे. आता मुद्दाम सत्कार केला साहेब. एवढंच नव्हे तर या असलेल्या सर्व परिक्रमामध्ये आमचा सोशल मीडियाचा अध्यक्ष आजही साहेब तुरुंगात आहे. दुःख एवढंच आहे, काल मी सोशल मीडियाचा वाशिम शेखनी वगैरे बैठक घेतली. एक वेगळ्या प्रकारचं भीतीचं वातावरण. हे संग्राम भंडारे, मी आणि रोहित पवार आम्ही आंदोलनाच्या वेळेला त्यांना अटक केली तेव्हा गेलो जयंत पाटील साहेब. बघितलं पोलीस एकतर्फी करत होते. म्हणजे काळं फासणाऱ्याला शिक्षा, काळं लावणाऱ्याला शिक्षा नाही. ही सध्याची राजकीय परिस्थिती आहे. विरोधामध्ये कोणी बोललंच नाही पाहिजे. अमोल कोल्हे असतील, विकास लवांडे असतील, तर आमचा सोशल मीडियाची ते मुलं माझ्याशी काल चर्चा करताना सांगत होती फार पोलीस लगेच बोलून घेतात. अरे काल या राज्याच्या माजी राज्यपालाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला जिंकला नाही तो पेशव्यांनी जिंकला असं सांगण्याचं धाडस करतं. त्याच्यावर गुन्हा कोण दाखल करणार. या देशामधली स्वातंत्र्याला गेलेली आहे. उद्याचं विजन आमचं काय असणार आहे. आमची ताकद इथं आहे. आता एकच विषय आहे, मी फार बोलणार नाही, मी कृतीतून दाखवून देईन. तो विश्वास साहेबांनी आणि आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये समोरचा कार्यकर्ता हा नेता आणि आमदार बनवायचा हे उद्दिष्ट ठेवूनच काम करूया. अनेक लोक आहेत साहेब, अनेक तरुण आहेत जी काम करायला उत्सुक आहेत, ज्यांची नावं सुद्धा आम्ही काढलेली आहे. आणि आता जाती धर्माचं राजकारण फार चाललेलं आहे. आम्ही बघतो आता, आम्ही पण काही आता चेहरे काढलेले आहेत. तो आदिवासी विभागाचा असेल, तो धनगर समाजाचा असेल, तो माळी समाजाचा असेल. कारण जातीच्या समीकरणाशिवाय राजकारणच होत नाही. हे देशाचा सत्र आणि राज्याचा सत्र झालेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, घाबरू नका. फार दिवस हे राहत नसतात. मी त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे, जिथे जिथे कार्यकर्त्याला अन्याय होईल ना तिथे तिथे आम्ही पोहोचलं पाहिजे आणि त्याला ताकद दिली पाहिजे, तरच पक्ष वाढणार आहे. आणि परिणामाचा संग्राम भंडारेला एका दिवसात आम्ही सरळ करू शकतो, त्याला सुद्धा काळ फासवू शकतो, एवढी ताकद आमची आहे. लढाई ही फक्त कार्यकर्त्यांनी करू नये, लढाई नेत्यांसकट सगळ्यांनी केली पाहिजे. आणि ज्यावेळेला हे आंदोलन प्रगतीवर जाईल ना तेव्हा इतिहास होईल. मला विश्वास आहे
कारण बाकी कोणाच्या पक्षामध्ये विलिनीकरण काळेसाहेब तुम्ही म्हणाला लंकेसाहेब आहेत, त्यांना त्या दिवशी बोललो तुम्ही आता आपल्या नगर निवडणुकीला उमेदवार दिली पाहिजे, ते बोलले माझ्या मिसेसला देतो, ही लढण्याची प्रवृत्ती पाहिजे. मी काळेसाहेब तुम्ही म्हणाला, मी एवढंच सांगेल की आज जर बघितलं गेलं ना तर या सर्व समरामध्ये भाजप वेगळ्या पद्धतीने विलिनीकरणाचा विषय मागेच आपण संपवलेला आहे. पवार साहेबांनी, सुप्रियाताई, जयंत पाटील सगळ्यांनी सांगितलं, मी त्या दिवशी सांगितलं अध्यक्ष म्हणून, आणि जो पक्ष आहे आपला तो परत जोमाने उभा करायचा आणि तो नेत्याच्या ताकदीवर करायचा, कारण आमच्या पक्षाचा जन्म देणाराच इथं आमच्याकडे बसलेला आहे. त्यामुळे आपल्याला कोणाची जन्मदात्याची गरजच नाही. त्यामुळे लढाई करायची आहे, लढाई यथार्थी करायची. आणि आपण आंदोलन सुरू केली, रोहित दादा असतील, आपण असतील, जयंत पाटील असतील, मी, सुप्रियाताई, सलंके साहेब, आपण सगळे खासदार वगैरे महागाईची लढाई सुरू केली, शेतकऱ्यांची लढाई सुरू केली, म्हणून 8-10 रुपये वाढवले हो यांनी. आता उपोषण करता म्हणलं, काल कॅबिनेटमध्ये लगेच निर्णय घेण्याचा निर्णय झाला, शेतकऱ्यांचा मागचं खर्च पण आम्ही देतो. म्हणून मला वाटतं आपण आता सुरुवात केलेली लढाई आपण नवी मुंबईच्या वेशीपर्यंत आणल्या, नव्हे तर आमच्या युवतीने मंत्रालयापर्यंत नेण्याची ताकद सुद्धा दाखवली. म्हणून मी सर्वांना विनंती करेन, क्रांती ही 100% होणार आहे, आणि ज्यावेळेला क्रांती होईल त्यावेळेला इतिहास होईल. आणि क्रांती करताना विरोधी पक्षाचा जो स्पेस आहे मगाशी सांगितलेला, तो पेज भरण्याचा प्रयत्न करावा. तो पेज भरत असताना विषय तुम्हाला आपोआप आणून दिले जातील, असे विषय आणून दिले जातील की आपोआप संधी मिळेल. आणि ज्यावेळेला इतिहास घडवायचा असेल त्यावेळेला इतिहास घडवण्याची तयारी करा, आरेला कार्य करण्याची तयारी ठेवा, परिणामाचा विचार करू नका, ताम्रपट ठेवा. आणि आपल्यावर कारवाई केली तरी उद्याचा आमदार, उद्याचा नेता आणि उद्याची सत्ता आणवण्यासाठी संघर्षाची तयारी करा. हाच संदेश घेऊन आपण वर्धापन दिनाच्या निमित्ताने जाऊया, एवढीच विनंती आपल्याला करण्यासाठी उभा आहे. मला विश्वास आहे, कोणी काही म्हणो, पण धुरंधर आमचा स्टेजवर आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो, आजपासून उद्याच्या संघर्षातून विजयाकडे जाण्याची आपण सुरुवात करूया. ताकद देण्याची जबाबदारी आमची असेल. आपण सांगाल त्यावेळेला, सांगाल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभं राहू. पहिली विनंती अजून एक शेवटी करतो, आपले सगळेजण आपण बोलतोय, पण SIR वर लक्षात ठेवा. 1 कोटी नावं कमी करण्याचा प्रयत्न होतोय. आपण युद्धात हरत नाही, तहात हरतो. माझी विनंती आहे प्रत्येकाला, ज्याला निवडणूक पुढची लढवायची आहे, आणि साहेब आपल्या साक्षीने सांगतो, सत्ता तुमच्या आशीर्वादाने परत येणार, आम्ही सगळे कष्ट करू. पण ज्यावेळेला सत्ता येईल त्या उड्या मारणाऱ्यांना फक्त संधी देता, समोरच्यांना संधी द्यायची, एवढाच विनंती आपण करूया. हा आत्मविश्वास उभा करू. आणि एवढंच तुम्हाला मी सांगतो, आत्मविश्वासाने सांगतो, SIR वर फार लक्ष ठेवा. मी आढावा घेतो तेव्हा सगळे बोलतात, परंतु अजूनही आपण BLA नेमले नाही. कारण निवडणुका आता लोकशाहीने जिंकल्या जात नाही. निवडणुका धर्मवादावर, निवडणुका रणनीतीवर आणि निवडणुका स्ट्रॅटेजीवर जिंकायची ही भाजपची रणनीती आहे. आणि म्हणून आपल्या असलेल्या नावावर लक्ष ठेवलं तर उद्याचे आमदार, खासदार समोर बसलेले होतील. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो, हा असलेला लावा आहे तो उसळणार आहे. तो 2029ला 100% उसळेल. अमेरिकेच्या असलेल्या ट्रम्पने काय बोललं, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही सर्व संपलेलो आहोत, कोणाशी चांगले संबंध राहिलेले नाही. बेरोजगारी, महागाई वगैरे अनेक प्रश्न आहेत. आणि साहेब मी अभिमानाने सांगेल, छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा हा तालुक्यावर जाऊन आंदोलन करतो, हे माझ्याकडे रिपोर्ट येतो. मी आंदोलन करण्याची दखल घेईल आणि त्या आंदोलनकर्त्याला पुढे ताकद देण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी असेल. हा विश्वास देतो. इतिहास घडूया, साहेबांना शब्द देऊया. आजपर्यंत तुम्ही पक्षासाठी नेत्यांना वाढवलं, आजपर्यंत आम्ही आता तुमच्यासाठी करतो, आणि तुमच्या स्वप्नाचं परत महाराष्ट्रामधलं पुरोगामी सरकार उभं करू. यासाठी अहोरात्र कष्ट, हाच संदेश घेऊन विजयातून, संघर्षातून विजयाकडे जायचा संकल्प घेऊन काम करूया. मी तुमच्याबरोबर आम्ही सगळेजण असू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर